बोरवेलमध्ये मोटार सोडायचं काम अपूर्ण राहिल्याच्या कारणावरून बोरवेलमध्ये मोटार सोडण्याचं काम करणाऱ्या अण्णा हंडाळ यांना शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 30 जून रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील वावरत जाबळी इथं घडली। अण्णा नामदेव हंडाळ वय वर्ष 32 हे राहुरी तालुक्यातील वावरत जांभळी इथं राहत असून ते इलेक्ट्रिक मोटार बोरवेलमध्ये सोडण्याचं काम करतात। अण्णा हंडाळ हे दिनांक 29 जून रोजी बिरा तिखुले यांची इलेक्ट्रिक मोटार बोरवेलमध्ये सोडण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी हंडाळ यांची घोडी कप्पी बिघडल्यानं काम अपूर्ण राहिले। दिनांक 30 जून रोजी अण्णा हंडाळ हे बिरा तिखुले यांच्या शेतात गेले आणि घोडी कप्पी दुरुस्त करण्यासाठी घेऊन जावे लागले असं सांगितले। त्यावेळी तू आमची मोटार बोरवेलमध्ये सोडायचं काम पूर्ण कर, मगच तुझी घोडी कप्पी इथून घेऊन जा असं म्हणून आरोपींनी अण्णा हंडाळ यांना शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच तू आमचे मोटारचं पूर्ण काम केल्याशिवाय घोडी कप्पी इथं घेऊन गेला तर तुला जीवे मारून टाकू अशी मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर अण्णा नामदेव हंडाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरून बिरानाथा तिखुले, धुळानाथा तिखुले, किशोर धुळा तिखुले, दादा बिरू तिखुले तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व महिला, सर्व राहणार वावरत तालुका राहुरी या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशाई न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव राहुरी। सर, जे बिरानाथा तिखुले जे आहेत का त्यांच्याकडे मी मोटर सोडण्यासाठी गेलतो। मी कामावरती जातो, मी काय छोटे मोठे काम आणि शेतीचे कामावरती उदरनिर्वाह करतो आणि मोटर सोडण्यासाठी गेल्यानंतर ते माझ्या त्या कप्पीमध्ये फॉल्ट झाला, थोडा बिघड झाला आणि त्यांना म्हटलं एक पाईप राहिलाय, तो पाईप तुम्हाला उद्याच्याला टाकून देतो। त्याच्यानंतर त्यांनी ते पाईप नाही तू तिथून नेऊ पण नको आणि ती दुरुस्त करण्यासाठी कुठंतरी नगरला जावं लागतं सर। त्याच्यासाठी मी म्हटलं नगरवरून जाऊन उद्या परवा तुला ते पाईप तुझ्या वेळेला बसून देतो आणि तुझं काय असेल ते क्लिअर करून देतो। तो म्हटला कप्पीला हात लावू नको आणि माझा पाईप इथं बसून दे, नाही तर तुला माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, तुला इथं दाखवतो माझा सपाटा। आणि त्याच्यानंतर त्यांनी मी म्हटलं भाऊ काय हे नसेल तर आम्ही निघून जातो, निघून सुद्धा जाऊ नको म्हणला। हे आहे पाईप सोड, मी म्हणलं ते शक्य नाही, हे आम्ही उतरवतो आणि दुसरा कोणता तरी चैन ब्लॉक आणून तुझं सोडून देतो। तेव्हा हात लावला तर बघ आणि असं म्हणता म्हणता त्यांनी मला दगड हाणला। त्या दगड हाणल्यानंतर मला काय कळलं नाही, थोडं लागलं। मी त्याच्यानंतर त्याला झोंबालोंबी केली सर, मी पण केली कारण मला राग आला। त्या झोंबालोंबी केल्यानंतर त्याच्यात त्या काही महिला, त्याचे भाऊ आणि त्याचे पुतणे ते बिरानाथा तिखुले यांचे आले आणि मला बेदम मारहाण केली। मला काय त्याच्यात कळलं नाही, मी बेसूत पडलो। त्याच्यानंतर माझ्या इथं पण असा मार लागलेला आणि इथं मार लागला, पाठीला बी आखा मार लागलेला आहे सर। आणि त्याच्यामुळं मी तिथं पडल्यानंतर माझ्या जोडीदारांनी मला तिथून उठवलं आणि शेजारच्या दवाखान्यात नेऊन गोळ्या औषधं आणि हे केल्यानंतर मी परत आता इथं पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि बराच उशीर झाला सर। मी अगदी किती वाजता आलो भाऊ, जवळजवळ 4-4:30 वाजता आल्यापासून माझी इथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण कोणी घेत नाही आणि कोणी काय माझी नोंद पण घेत नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।